नमस्कार मित्रांनो. तर आज आपण स्पेशल व्हिडिओ घेऊन येत आहोत, जो की सध्या आपण बघत आहोत की इस्रायल आणि इराण हे वॉर सुरू आहे आणि इस्रायलच्या पाठीमागे अमेरिका आहे आणि आता सध्या तो फ्रंट एंडलाच आहे समजायचं, बॅक एंडला नाही तो. कारण की आता इराण वर्सेस अमेरिका पण झाला आहे. तर आपण या पूर्ण गोष्टीची ह्या व्हिडिओमध्ये फक्त याच टॉपिकची पूर्ण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. त्याचा इतिहास काय, हिस्ट्री काय आहे, त्याचे कारणे काय आहेत आणि आता हे युद्धाचे परिणाम काय आहेत जागतिक लेवलला आणि आपल्या भारताच्या दृष्टीनं पण, आणि सद्यस्थिती काय आहे. तर ही पूर्ण एक्झाम ओरिएंटेड पण असेल आणि एक व्यक्ती म्हणून आपल्याला काय माहीत पाहिजे, याच्यातून स्पष्टता पाहिजे कोणत्या गोष्टीची, नेमकं याचं कारण काय आहे वगैरे वगैरे, या गोष्टी पण आपण यातून बघणार आहोत. तर आता आपण सुरू करू. तर आपण मॅपच्या सहाय्याने बघू. मॅपवरती आपल्याला हा आपला भारत देश आहे आणि या ठिकाणी आपण बघत आहोत इराण आहे आणि हे इस्रायल आहे. तर आता आपण वन बाय वन बघूया. अगोदर याचा आपण इतिहास बघूया. जर आपण इतिहासाचा विचार केला तर इस्रायल हा 1948मध्ये स्वातंत्र्य मिळालं. तर तेव्हापासून जर विचार केला तर इराण आणि इस्रायलचे संबंध मैत्रीपूर्ण होते, यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं विरोध नव्हता. इस्रायलला तुर्कीनंतर, म्हणजे टर्की आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, तर तुर्कीनंतर इराण हा सेकंड असा होता ज्यानं इस्रायलला मान्यता दिली होती, म्हणजे स्पेशल स्टेटस दिलं होतं की हा देश म्हणून मान्यता इराणने दिली होती. मुस्लिम कंट्री, सेकंड मुस्लिम कंट्री होती, म्हणजे यांचे संबंध चांगले होते. त्याचं कारण दोन आहे. इराणमध्ये जे शासन होतं ते होतं शाह मोहम्मद रजा यांचं, रजा पहलवी यांचं होतं, आणि यांचा इस्रायलला सपोर्ट होता. त्यामध्ये असं होतं की इराण यांना तेल देत होता, ऑइल, आणि त्या बदल्यामध्ये इस्रायल त्यांना तंत्रज्ञान देत होता, टेक्नॉलॉजी. अशा प्रकारे त्यांची मैत्री होती आणि अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे ही मैत्री अजूनच चांगल्या प्रकारे सुरू होती. आता हे इराणमधील जे शाह कुटुंब होतं पहलवी यांचं, रजा, त्यांना अमेरिकेचा पाठिंबा असल्यामुळे त्यांनी अमेरिकेच्या या ठिकाणी ज्या कंपन्या होत्या, ऑइल कंपनी, तर त्यांना इराणने जागा दिली होती आणि बऱ्यापैकी त्याचा प्रॉफिट हा अमेरिकेला होत असे. आता अमेरिकेला ऑइलमध्ये काय इंटरेस्ट आहे, तर आता आपण ते एक बघू. ऑइलमध्ये इंटरेस्ट, ऑइल म्हणजे काय, तर एनर्जी. ऑइल म्हणजे एनर्जी. म्हणजे आपण जर इतिहासात बघितलं तर ब्रिटनने जेव्हा जो वसाहत काळ होता, म्हणजे कॉलनीचा जो काळ होता, त्यामध्ये आपल्यावरती का आले होते, भारतामध्ये का आले होते, तर आपल्याला इथं कच्चा माल त्यांना मिळत होता, कच्चा माल, आणि त्याचा वापर करून त्यांनी काय केलं, पक्का माल केला आणि मोठ्या मार्केटमध्ये ते जास्त किमतीला, म्हणजे कमी पैशामध्ये हा कच्चा माल घ्यायचा आणि त्याचं जास्तीत जास्त मार्जिन त्यांना मिळायची, त्याच्यामध्ये नफा, जास्तीत जास्त नफा त्यांना मिळायचा. त्यामुळे त्यांना आपल्या इकडे आले, स्वस्तातला कच्चा माल घेतला आणि त्याचा फायदा त्यांनी स्वतःची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केला ब्रिटिशांनी. तोच हा प्रकार आहे. हा थोडासा मॉडर्न आहे. आता ऑइल का गरजेचं आहे, तर एनर्जी का, तर एनर्जीपासूनच सगळ्या गोष्टी तयार होणार आहेत. आपल्या गाड्या चालतात, आपल्या कंपन्या चालतात. अजून जर विचार केला तर नवीन नवीन प्रोजेक्ट जर टाकायचे म्हणले तर त्याला पण एनर्जी गरजेचीच आहे. आणि एनर्जी कुठून येते, तर ऑइलमधून. ऑइल म्हणजे काय, पेट्रोल, डिझेल वगैरे. मग ह्या ऑइलवरती जर आपण कमांड मिळवली, म्हणजे USA मत आहे की ऑइलवरती जर कमांड मिळवली तर साहजिकच त्यांचे जे प्रोडक्ट वगैरे आहेत, हे ऑइल जर स्वस्तात मिळालं तर त्यांचे जे प्रोडक्ट आहेत USA जे कंपनीमध्ये तयार होणार आहेत, उदाहरणार्थ त्यांचे कोणत्याही मशिनरी असू द्या किंवा मग कपडे बनवायचा एखादा कारखाना आहे फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये जर एनर्जी जर स्वस्तात मिळाली, म्हणजेच लाईट जर स्वस्तात मिळाली, तर साहजिकच तो जो खर्च लागणार एखाद्या प्रोडक्ट, एखादा शर्ट बनवण्यासाठी समजा ₹200 खर्च होणार आहे, आणि त्याच ठिकाणी जर तुम्हाला जर कमी पैशामध्ये ऑइल मिळत असेल तर तो 180 वरती येईल किंवा 150 वरती येईल. म्हणजे वरचा ₹50 काय झाला, डायरेक्ट नफा झाला.
दुसरी गोष्ट, आता हे शर्ट बनवलं, ह्या कंटेनरमध्ये टाकलं, इथून आपल्याला दुसऱ्या देशात घेऊन जायचं, हे वाहतूक कशानं होणार आहे? गाड्यानं होणार आहे, ट्रॅव्हल्सनं, कशानं, ट्रकनं. तर त्याला जे डिझेल लागणार आहे ते पण आपल्याला काय होणार आहे? स्वस्तात मिळणार आहे. म्हणजे अजूनच काय होणार आहे? याचा नफा वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे ऑइलचं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स अमेरिकेला तेव्हाच कळालं होतं. कधी? 1953मध्ये. आणि त्यांनी तेव्हापासून इराणला सपोर्ट करायला सुरुवात केली होती. कारण की हा USA म्हणजे त्यांच्या हाताखालचाच होता एक प्रकारे. दुसरी गोष्ट अशी होती की शाह जो होता, शाह हा इराणचा एक प्रकारे शहाला एक प्रकारे आपण व्हाईट रिव्हॉल्युशन चे जनक असं म्हटलं तरी चालत होतं. आता व्हाईट म्हणजे आपली इथलची जी होती ती नाही, तर ही म्हणजे काय की ह्यांना पूर्णपणे पाश्चात्य देशाचं अनुकरण केलं होतं. पूर्णपणे प्रत्येक गोष्ट ही USA बघूनच चाललेली होती. म्हणून त्याला पण एक, आणि इस्लामी जे मूल्य वगैरे होते त्याचं पूर्णपणे लयास गेलेले होते. तिथं पूर्णपणे मॉडर्नायझेशन सुरू होतं. एक प्रकारे वेस्टर्नायझेशन सुरू होतं. मॉडर्नायझेशन नसून तो वेस्टर्नायझेशन होतं. त्यामुळे पण तेथील जी जनता होती ती विरोधात गेलेली होती. आणि याला सगळ्यात जास्त सपोर्ट केला तो खामेनी यांनी लीडरशिप घेतली. ते भारतातूनच आलेले आहेत, ते आता डिटेलमध्ये नंतर सांगेल. खामेनी यांनी लीडरशिप घेतली आणि इस्लामिक क्रांती झाली. त्यामध्ये त्यांनी त्यांचे मूल्यतत्वे परत आणण्यासाठी एक क्रांती घडवली आणि रजा यांना, पहलवी यांना देशाच्या बाहेर जावं लागलं. कधी? 1979मध्ये, 1979मध्ये. आणि याच ठिकाणी 1979मध्ये त्यांनी ज्या USAच्या कंपन्या होत्या इथे, त्या सर्व कंपन्यांचं, ऑइल प्रोड्युसिंग कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं. आपल्या इथं जेव्हा इंदिरा गांधी यांनी केलं होतं 1969ला, बँकेचं राष्ट्रीयकरण केलं होतं. कारण की बँका या काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये होत्या आणि त्यांना खाली ग्रामीण भागापर्यंत ज्यावेळेस पैसा पोहोचायचा होता त्यासाठी त्यांनी 1969ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण केलं होतं, हे आपल्याला माहीत आहे. तर त्याच धर्तीवरती खामेनी यांनी इराणमधील सर्व ऑइल कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं. त्याचा सर्वात जास्त राग अमेरिकेला आला. इराणने इस्रायलसोबतचे संबंध पूर्णपणे तोडून टाकले आणि याच ठिकाणी दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला, इस्रायल वर्सेस इराण. इस्रायलच्या पाठीमागे अमेरिका होता, कारण की अमेरिकन कंपन्या हे इराणमध्ये होत्या. आता आपल्याला 2-3 गोष्टी कळाल्या की नेमकं कारण काय आहे. तर कारण आहे ऑइल, आणि ऑइलसोबत USAचे हितसंबंध जे लपून आहेत, जे आज कारण देतात USAवाले की आम्हाला या ठिकाणी लोकशाहीचं काही घेणं देणं नाही. त्यांना मुद्दा आहे तो फक्त आणि फक्त ऑइलशी संबंधित. ऑइलसोबत त्यांना त्यांचे प्रोडक्ट सगळे जास्तीत जास्त नफ्यामध्ये विकायचे आहेत, कारण ऑइलसोबत येत असते एनर्जी. ऑइलमध्ये आहे एनर्जीचा त्यांना वापर करायचा. आता बघू आपण नेक्स्ट. आता आपण इराणचं लोकेशन बघू. आता इराण जो आहे तो हा मिडल ईस्ट म्हणतात त्याला, मिडल ईस्ट. आता मिडल ईस्ट का म्हणतात? मिडल ईस्ट म्हणजे मराठीमध्ये मध्यपूर्व म्हणतात, मध्यपूर्व. आता हे मध्यपूर्व ही एक भौगोलिक आणि राजकीय संकल्पना आहे, म्हणजे जी मुख्यतः म्हणजे पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिकेचा जर विचार केला तर हा उत्तर आफ्रिका, हा दुसरी गोष्ट पश्चिम आशिया म्हणजे हा उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिया आणि काही समजा युरोपचा भाग, असा सगळा मिळून याला समजा एवढा असा एरिया आहे, त्याला आपण मिडल ईस्ट म्हणतो. हा पाकिस्तान नाही आहे पण ठीक आहे, अफगाणिस्तान. आता याला मध्यपूर्वच का म्हणतात? तर एकतर हा USA आणि ब्रिटन यांच्या दृष्टीने हा पूर्वेकडील परंतु थोडासा मध्य असणारा, पूर्व तर हा पूर्ण इंडियाच्या इकडचा पूर्व आहे, हा मध्य असणारा आहे. आणि दुसरी गोष्ट इथं मेडिटेरियन सी आहे हा,
तर याच्या पूर्वेकडं, भूमध्य समुद्र आहे त्याच्या पूर्वेकडं, अशावरून ते नाव पडलेलं आहे की मिडल ईस्ट. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मुस्लिम कंट्रीज आहेत आणि 3 धर्म आहेत. एक प्रकारे इस्रायलचा आहे ज्यूइश, दुसरा इस्लामिक आणि तिसरा आहे तो ख्रिश्चन. असे 3 धर्म या ठिकाणी, यहुदी ज्याला म्हणतात, हे असे 3 प्रकारचे धर्म या ठिकाणी आहेत. तसेच या ठिकाणी 50% तेलसाठे आहेत. एवढ्या एरियामध्ये 50% तेलसाठे आहेत. आता बघू आपण इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जे प्रॉक्झी वॉर इतक्या 20-30 वर्षापासून जे प्रॉक्झी वॉर सुरू होतं. प्रॉक्झी वॉर म्हणजे काय, तर एक लपून छपून युद्ध, म्हणजे थोड्या प्रमाणावरती, की बाबा काहीतरी मी तुला मारणार, थोडंफार थोडी कॅज्युअलिटी होणार, त्याच्यावरती ते थांबणार, मोठ्या प्रमाणावर नाही, एक बॉर्डरला होणार, अशा प्रकारचं. तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इराणचा जर विचार केला तर या ठिकाणी लेबनॉन आहे. आता लेबनॉन या ठिकाणी, एक मिनिट, या ठिकाणी लेबनॉन आहे, आपण हे बघू शकता, या ठिकाणी लेबनॉन आहे. तर लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह हा एक ग्रुप आहे. तर याला इराणचा सपोर्ट आहे, सपोर्ट हा इराणचा आहे आणि यांचा पाठिंबा असल्यामुळं लेबनॉन आणि इस्रायल यांच्यामध्ये संघर्ष कंटिन्यू सुरू असतो. या ठिकाणी कंटिन्यू काही ना काही कॅज्युअलिटी होत राहतात. दुसरी गोष्ट, या ठिकाणी गाझा पट्टी आहे. आता ती आपण झूम करून बघू शकतो एक प्रकारे. या ठिकाणी गाझा पट्टी आहे, वेस्ट बँक ज्याला म्हणतात, आपण बघू शकतो, ही वेस्ट बँक. तर या ठिकाणी पण ज्याला हमास आणि पॅलेस्टिनी हे पण, यांना पण इराणचाच सपोर्ट आहे, जे की इस्रायलसोबत सतत लढत असतात. आता जर आपण विचार केला तर अजून एक दुसरं बघू, सिरिया. या ठिकाणी आहे सिरिया. तर सिरियामध्ये पण इराणचं सैन्य पण आहे आणि दुसरी गोष्ट एक असाद गट आहे, असाद, तर यांना पण इराणचा सपोर्ट आहे. दुसरी गोष्ट आहे इराक. आता इराकमध्ये काय आहे, तर इराकमध्ये आता इराण हे शिया कंट्री आहे आणि इराक हा सुन्नी आहे, परंतु इराणमध्ये अशा काही गट आहे तो शिया आहे. तर या गटाचा इराणला पाठिंबा आहे का, तर ते शिया आहेत, त्यामुळे तिथे पण त्यांना इराकमध्ये पण थोडाफार सपोर्ट मिळतो इराणला. दुसरी गोष्ट यमन बघितलं आहे आपण, यमन खाली आहे, यमन या ठिकाणी आहे. तर या यमनचं तर आपण वारंवार न्यूजमध्ये ऐकतोय की जे हुती बंडखोर आहेत, हुती यांना पण इराणचा सपोर्ट आहे. जे हुती बंडखोर आहेत त्यांचं या ठिकाणी सारखं त्यांचं कब्जा असतो. या ठिकाणी ही जी रेड सी आहे, तर या ठिकाणी ते हुती बंडखोरांना सपोर्ट करून यमन आणि सौदीच्या विरोधामध्ये काम करतात. आता ही जी प्रॉक्झी युद्ध आहेत ही 1979 नंतर वाढली आणि आता 2026 मध्ये त्याचं पूर्णपणे युद्धातच रूपांतर झालेलं आहे. तर आता आपण पुढं बघणार आहोत की आता आपण भारत आणि इराणचा एक संबंध बघू, रिलेशन बघू. इराणमध्ये आपलं या ठिकाणी चाबार पोर्ट आहे. तर चाबार पोर्ट काय आहे ते बघू. चाबार बंदर हे भारताला एक प्रकारे भूराजकीय लष्करी दृष्टिकोनातून आपण ते डेव्हलप केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला पाकिस्तानला कट करून आपण डायरेक्ट अफगाणिस्तान मार्गे वरती जाऊ शकतो, युरोपमध्ये जाऊ शकतो. तर असं एक लोकेशन आहे. तर त्या हिशोबाने आपण इराणची मदत घेतलेली आहे. या ठिकाणी आपण कंटेनर पोर्ट आहे, इथून रेल्वे गेलेले आहे, रेल्वे, रोड असे 2-3 मार्ग आहेत. तर चाबार पोर्ट हा इराणच्या हद्दीमध्ये आहे. आपल्याला मिडल एशिया आणि युरोप यांच्यासोबत थेट कनेक्टिव्हिटी होती. त्याचं नाव आहे INSTC. ते पूर्णपणे तुम्हाला याचा गोष्टी अजून डिटेलमध्ये मी PPTमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आता आपल्याला हे चाबार पोर्टाचा काय फायदा आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं पाकिस्तानला आपण वळसा घालून जाणार आहोत एक. दुसरी गोष्ट, चीनचं जे ग्वादार पोर्ट आहे ज्यामध्ये चीन सगळीकडे स्ट्रॅटेजिकली स्वतःचे लोकेशन सेट करत आहे.
तर त्याला हा एक प्रकारे आपला काउंटर ॲक्ट आहे. कोणता? चाबारचा. ग्वादारला चीनच्या ग्वादार पोर्टला आपला चाबार पोर्टचा आहे. चाबार पोर्ट हे आपलं स्ट्रॅटेजिकली चीनला अपोज करण्यासाठी एक हे आहे. 100 किलोमीटरचं अंतर आहे दोघांमध्ये. आता त्यानंतर जर बघितलं तर रणनैतिक जर विचार जर केला तर ओमानच्या आखातात मोक्याच्या ठिकाणी असल्याने लष्करी हेरगिरी पण आपल्याला चालते. म्हणजे सोपं होतं की बाबा नौदल तैनाती आणि पुरवठा साखळी वगैरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणाहून कवर होतात. हे जे ओमानचा आखात आहे याला ओमानचा आखात म्हणतात. कारण ओमान देश आहे त्यामुळे याला ओमानचा आखात म्हणतात. या ठिकाणी आपल्याला हेरगिरी वगैरे करण्यासाठी बरं पडतं. दुसरी गोष्ट बघू, या ठिकाणी आहे हर्मोसची समुद्रधुनी. या ठिकाणी आहे स्ट्रेट ऑफ हर्मोज. इथं बघू शकतो आपण हर्मोज. आता हीच सगळ्यात जास्त आता वादाची गोष्ट आहे, कारण ही आहे इराणच्या ताब्यात आणि या ठिकाणून 20% जागतिक 20% तेलाची म्हणजे पूर्णपणे व्यापार चालतो. 20% 20%. तर यावरती इराणने बंद करण्याची घोषणा केलेली आहे. तर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता हा जो आहे जबेल अल हरीम हा एक पोर्ट आहे. जबेल अल. आता हा पोर्टचं काय विषय आहे ते पण सांगतो मी. आता हा जेबेल अली पोर्ट जो आहे तो अमेरिकेसाठी एक प्रकारचा पोर्ट ऑफ कॉल आहे. पोर्ट ऑफ कॉल म्हणजे कंटेनर ज्यावेळेस तिकडून येतात त्यावेळेस या ठिकाणी एक विश्रांती घेतात आणि नंतर पुढे जातात. अशा प्रकारे याच्यावरती पण इराणने हमला केलेला आहे. तर एक प्रकारे ते फक्त स्ट्रॅटेजिकलीच देशावरती नाही किंवा त्यांच्या मिलिटरी बेसवरतीच हमला करत नाहीत, तर ते अशा ठिकाणी करतात ज्या ठिकाणी इकॉनॉमी अनस्टेबल होईल. फॉर एक्झाम्पल दुबईमध्ये त्यांनी हमला केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी तो कोणता हवाई तळ नाही आहे, परंतु केला आहे कारण की इकॉनॉमी त्यांना अनस्टेबल करायची आहे आणि अमेरिकेवरती दबाव वाढला पाहिजे. कारण UAEची इकॉनॉमी जर हे झाली तर UAEचा अमेरिकेवरती दबाव वाढेल. तर असा त्यांचा स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे इराणचा. आता दुसरं आहे बाब अल मंदेब. आता बाब अल मंदेब हे बघूया आपण कुठे आहे. तर तो येमनच्या ठिकाणी आहे. आता हे बघा यमन या ठिकाणी बाब अल मंदेब आहे. या ठिकाणी लोकेशन दाखवत नाही आहे, पण हे जे आहे या ठिकाणी बाब अल मंदेब या ठिकाणी आहे. तर हे हुती बंडखोरामुळे चर्चेत आहे. तांबडा समुद्र आणि एडनचे आखात यांना जोडणारा रस्ता आहे. कारण रेड सी आणि गल्फ ऑफ एडन हा आहे बाब अल मंदेब. इथे पाहिजे होतं असं लोकेशन दाखवत नाही, कदाचित पुढे दाखवेल. ठीक आहे. आता आपला जर विचार केला तर आपला चाबार पोर्ट आलाय लक्षात. चाबार पोर्ट. दुसरा आहे दुक्कम पोर्ट. कोणता आहे? दुक्कम पोर्ट. आणि तो कुठं आहे तर ओमानमध्ये आहे. ओमान हे मस्कटचे इथे ओमानची राजधानी मस्कट आहे. इथे आहे. तो नौदलाच्या दृष्टीनं एक लॉजिस्टिकच्या दृष्टीनं मदतीसाठी महत्त्वाचं केंद्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं IMEC कॉरिडॉर, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आता आपण बघितलं मगाशी की इस्लामिक क्रांती झाली. तर इस्लामिक क्रांती म्हणजे काय तर जे रजा मोहल्लवी यांचं जे व्हाईट रिव्हॉल्युशन होती. व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणजे काय तर वेस्टर्न कंट्रीजचा सपोर्ट करायचा, वेस्टर्न कल्चरचा आत्मसात करायचं, स्वतःचं जे कल्चर आहे त्याला पूर्णपणे म्हणजे सोडून द्यायचं. तर ह्याच्या विरोधामध्ये इस्लामिक क्रांती झाली. म्हणजे जे मूल्य इस्लामिक मूल्य आहे ते परत आणायचं असा त्यांचा विचार होता. तर त्याच्यामध्ये मग व्हाईट रिव्हॉल्युशनचा विरोध. दुसरी गोष्ट इस्लामिक मूल्यांचं जे हनन झालं आहे त्याला परत आणायचं. दुसरी गोष्ट भ्रष्टाचार, असमानता, आर्थिक असमानता या सगळ्या मुद्द्यांचा त्याच्यामध्ये आलता. आणि ह्या सगळ्याची लिडरशिप घेतली होती ती आयतुल्ला खुमैनी यांनी. आणि त्यांनीच
याच्या विरोधामध्ये जिहाद पुकारला. मुस्लिम धर्मामध्ये जिहाद म्हणजे एक प्रकारे एखाद्याचा विरोध करताना एक प्रकारचं युद्ध असं म्हटलं जातं. ते 1979मध्ये हे झालं, जेव्हा की जानेवारीमध्ये शाह हे देश सोडून गेले आणि फेब्रुवारीत खुमेनी परतले आणि 11 फेब्रुवारीला इस्लामिक क्रांती यशस्वी झाली आणि इस्लामिक गणराज्याची मान्यता झाली. जसं इस्लामिक क्रांती झाल्याच्या नंतर त्यांनी खुमेनी यांनी एक काय केलं की एक प्रकारे रिव्हॉल्युशनरी गार्ड, म्हणजे आता एक क्रांती झाली ना, क्रांतीला रिव्हॉल्युशन म्हणतात, तर रिव्हॉल्युशनरी गार्ड हे म्हणजे एक आर्मी आहे, नॉर्मल आर्मी आहे. या आर्मीच्या वरती म्हणजे जे कमांडर, ही आर्मी आहे पूर्ण बाहेरची, आणि जे मेन लिडरशिप असेल ती रिव्हॉल्युशनरी गार्डची असेल, आणि हेच सुप्रीम कमांडर ज्याला म्हणतात किंवा सर्वोच्च नेता. तर यांच्या अंडरखाली रिव्हॉल्युशनरी गार्ड हे काम करतील आणि यांच्या अंडरखाली आर्मी काम करेल. अशा प्रकारचं हे सर्कल बनवलं होतं. सध्या हे पूर्णपणे हे खूप महत्त्वाचे आहेत. हेच जी क्रांती झाली होती त्याला यांनी सुरक्षित ठेवण्यासाठीचा प्रयत्न केला होता. आता आपण PPT थ्रू डिटेल बघू आता नेमकं काय परिणाम होणार आहेत वगैरे वगैरे. आता इतिहास काय आहे ते बघून घेऊ. आता फास्टमध्ये बघू शकतो आपण, कारण की आता आपल्याला लोकेशन लक्षात आलेले आहेत आणि बऱ्यापैकी आयडिया आलेली आहे. कारण की जेव्हा आपण फिजिकली बघतो तेव्हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येण्यासाठी मदत होते. 1948मध्ये इस्रायलची स्थापना झाली, आपण ते बघितलं आहे. सुरुवातीला यांचे काय मैत्रीपूर्ण संबंध होते. 1979ला काय झाली, इस्लामिक क्रांती झाली, शाह राजवट संपली आणि आयतुल्ला खोमेनी काय झाले, सत्तेत आले आणि अमेरिका आणि इराणचे संपूर्ण म्हणजे नाते पूर्णपणे तुटलं. का तुटलं, तर ऑइल कंपन्यांचं काय केलं त्यांनी, राष्ट्रीयकरण केलं. राष्ट्रीयकरण म्हणजे पूर्णपणे प्रायव्हेटायझेशन संपून टाकलं आणि त्याचं सार्वजनिक केलं आणि त्याचा परिणाम काय झाला, अमेरिका आणि इराणचे संबंध पूर्णपणे तुटले. कारण की आता शेवटी ऑइलचा फायदा त्यांना लक्षात आलं की ऑइलचा फायदा फक्त अमेरिका करत आहे. त्यानंतर काय झालं, 2003मध्ये इराक युद्ध झालं. आता अमेरिकेला माहीत होतं, अमेरिकेने काय केलं, इराकला सपोर्ट केला. इराकच्या सपोर्टवरती अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं. जेव्हा त्याच्या अगोदर इराकला 1980मध्ये अमेरिकेने सपोर्ट केला, कारण की इराणच्या विरोधामध्ये, कारण की इस्लामिक क्रांती झाली होती 1979ला. त्यामुळं अमेरिकेला वाटलं की इराकला आपण सपोर्ट करू आणि त्याच्या थ्रू सद्दामला त्यांनी सपोर्ट केला, सद्दामला पोषिलं, मोठा केला आणि त्याच्या थ्रू इराक आणि इराणमध्ये युद्ध केलं. नंतर इराक थोडंसं वरचढ झाल्याच्या नंतर अमेरिकेचं ऐकत नसल्याच्या नंतर अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं. इराकवर आक्रमण केल्याच्या नंतर इराक पूर्णपणे संपला. त्याचा फायदा असा झाला की इराणचा प्रभाव मध्य पूर्वेमध्ये वाढला, कारण की ऑलरेडी इराक काय झाला, डॅमेज झाला. आता इराक आणि इराणमध्ये कसं आहे, तर हे बघा, हे असं आहे, इथे इराण आहे आणि इथे इराक आहे नकाशात आपण जर बघितलं तर. म्हणजे जर आपण बघितलं तर अगोदर इराणसोबत मैत्री होती, 1979ला ती पूर्णपणे कट झाली USAची. मग त्यांनी काय केला, इराकला सपोर्ट केला, इराकला मोठं केलं, इराक आणि इराण यांच्यामध्ये युद्ध लावलं. नंतर इराक ऐकत नाही हे बघितल्याच्या नंतर स्वतः अमेरिकेने इराकवरती इराकसोबत युद्ध केलं, कधी 2003मध्ये. आणि इराक ज्यावेळेस डॅमेज झाला त्यावेळेस साहजिकच इराण हा एक पॉवरफुल म्हणून त्याचा एक मध्य पूर्व म्हणजे मिडल ईस्टमध्ये त्याचा काय झाला, प्रभाव वाढला इराणचा. मग 2015मध्ये काय झाला, अणु करार झाला. त्याच्यामध्ये इराण आणि P5+1 देशात अणु करार म्हणजे अणु कार्यक्रम मर्यादित करण्याचा करार झाला. आता ट्रम्प यांनी 2018मध्येच त्या अणु करारामधून माघार घेतली. आता अणु करार हे फक्त आणि फक्त कारण आहे, कारण की अणु करार का नाही करू द्यायचा, कारण की अणु करार जर केला तर यांच्याकडचं जे ऑइल आहे ते ऑइल यांना काय घेता येणार नाही. कारण की उद्याच्याला ऑइल घ्यायचं आहे, वर्चस्व स्वतःचं स्थापन करायचं आहे इराणमध्ये. परंतु जर इराणकडे जर समजा आता आज ते धमकी देत आहेत इराणला, आम्ही तुमच्यासोबत युद्ध करू, जर त्यांच्याकडे अणु बॉम्ब असता तर अशी धमकी देण्याची हिंमत झाली नसती. म्हणजे ह्यांना त्यांच्या वर्चस्वाखाली ठेवायचं आहे, इराणला, अमेरिकेला, इराणला वर्चस्वाखाली ठेवायचं आहे आणि ऑइलचा वापर करून घ्यायचा आहे.
त्यासाठी त्यांचं मत आहे की बाबा, अमेरिकेचं मत आहे की इराणने कसल्याही प्रकारे अणुबॉम्ब तयार करू नये. स्वार्थासाठी चाललेलं आहे, बाकी दुसरं काहीच नाही. कारण कोणता एखादा देश असेल, जर त्याने जर अणुबॉम्ब तयार केला तर साहजिकच तो दुसऱ्या देशाचं ऐकणार नाही. आणि हे अमेरिकेला नको आहे. त्यांना पूर्णपणे त्यांच्या वर्चस्वाखाली सगळे पाहिजेत. अणुबॉम्ब त्यांनी बनवायचा, दुसऱ्याने कोणी बनवायचा नाही, असं त्यांचं मत आहे. मग हा जो करार होता, अणुकरार, हा फक्त इराणसोबत कशासाठी होता की एनर्जी, की आम्ही बॉम्ब वगैरे काही बनवणार नाहीत, फक्त आणि फक्त आम्ही म्हणजे लाईटसाठी बनवू, एनर्जीसाठी बनवू, आणू, असं त्यांचं मत होतं इराणचं. परंतु ट्रम्प यांना माहीत होतं की हे आज न उद्या बनवणारच आहेत, त्याच्यामुळं त्यांनी त्याच्यातून माघार घेतली. मग इराणवर कडक निर्बंध पण लादले गेले माघार घेतल्याच्या नंतर. मग त्यानंतर काय झालं बघू. 2020 ते 24मध्ये हमासचा हल्ला झाला. मग त्याच्यामध्ये काय, इस्रायल गाझा युद्ध सुरू झाले, आपण ते सर्व बघितलेलं आहे. आणि इराण समर्थित हेजबुल्ला गट असो, हेजबुल्ला हा लेबनॉनमधला, आणि हुती हे कोणते, यमनमधले, यांचा सहभाग होता. कोणता, इस्रायल गाझा युद्धामध्ये यांचा सहभाग होता. म्हणजे साहजिकच इस्रायलला इराणविषयी अजूनच राग, कटुता निर्माण झाली 2020 ते 24मध्ये. आता ह्यांच्या बाजू काय आहेत बघू, युद्धाचे कारण आहे यांच्या बाजू. इराणची बाजू काय आहे, अमेरिकेच्या निर्बंधांना विरोध, इस्रायलचा नाश हे त्यांचं धोरण आहे, कारण त्यांना इस्रायलने खूप त्रास दिलेला आहे. दुसरं, अणुकार्यक्रम चालू ठेवण्याचा हक्क, पॅलेस्टाईनला पाठिंबा. म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचा जो वाद आहे, पॅलेस्टाईन हे आम्हाला स्वतंत्र पाहिजे असं त्यांचं मत आहे. जसं पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान हे स्वतःला वेगळं मागतात, त्याच ठिकाणी इस्रायल, तशाच प्रकारे इस्रायलमध्ये पॅलेस्टाईनी हे स्वतःला स्वतंत्र मागतात, जे की वेस्ट बँकच्या साईडला आहेत. आपण वेस्ट बँक मगाशी बघितलेले आहे. तर आणि ह्या सर्वांना सपोर्ट कोण, पॅलेस्टाईनला सपोर्ट कोण करत आहे, हमास आणि हेजबुल्ला कोण, वरून वरच्या साईडनं लेबनॉनकडून, आणि हमास कोण, खालून यमनच्या साईडनं. अशा प्रकारे आहे ते. आता ही इराणची बाजू आहे. आता बघू इस्रायलची बाजू. हमासचा हल्ला जो झाला 2023चा, त्याच्यामध्ये 1200+ मृत्यू झालेले आहेत इस्रायलचे. त्यामुळं काही ओलीस पण ठेवलेले आहेत, त्यांची पण सुटका करणं त्यांचं इस्रायलची इच्छा आहे. हमास संपवणे हे त्यांचं लक्ष आहे. हमास कोणते, हे इराणचा ह्यांना पाठिंबा असल्यामुळे ह्यांना संपवायचं आहे. दुसरी गोष्ट, इराण हे हमास हेच आहेत की ज्यांचा पॅलेस्टाईनला सपोर्ट आहे. म्हणजे पॅलेस्टाईनमधला हा गट आहे एक प्रकारे पॅलेस्टाईनचा. पॅलेस्टाईन वेगळं मागतायत, तर तो हमास हा ग्रुप आहे, आणि यांना सपोर्ट करते इराण. इराणी धोक्याला उत्तर देणं हे तर साहजिकच आहे. नताज हा इराणचा जो अणुप्रोग्राम, आपला कसा पोखरण आहे, पोखरण या ठिकाणी आपण अणुचाचणी केली होती, अणुचाचणी. तर हा नताज जो आहे तो इराणचा अणुप्रोग्राम आहे. म्हणजे अणुप्रोग्रामचं लोकेशन आहे, अणुचाचणीचं लोकेशन आहे नताज. ह्याच्यावरती त्यांनी हल्ला करण्याचा इशारा दिला होता, केला आहे, परंतु काही नुकसान, कोणत्या रेडिओ वेव्स बाहेर नाही आल्या असं त्यांचं मत आहे. आता बघू अमेरिकेची बाजू काय. इस्रायलला संरक्षण देणे हे मेन आहे, इराणचा अणुकार्यक्रम थांबवणे, आणि मध्य पूर्वेत वर्चस्व राखणे स्वतःचं, तेलमार्ग सुरक्षित ठेवणे, लोकशाही देशाचे संरक्षण करणे. आता हे फक्त म्हणायला आहे, असा कोणताही प्रकार नाही, हे फक्त देशात जगाला दाखवण्यासाठी आहे. आता नेक्स्ट बघू. आता हर्मोज समुद्रधुनी आपण जी बघितली, तिथे जगाच्या तेलाची धमनी आहे ती, त्याच्यामधून 20% जागतिक एकूण तेल वाहतूक एकाच समुद्रधुनीतून होते, 20%, आणि 1.5 कोटी बॅरल तेल दररोज हर्मोजच्या समुद्रधुनीतून वाहते. आता ही कुठे आहे, तर पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमानचं आखात, जे आपण मगाशी बघितलं होतं. हे बघा, हा भारत आहे, हा या ठिकाणी ओमान आहे, इथं ती समुद्रधुनी आहे, इथं सौदी अरेबिया आहे, इथं तो इराण आहे, इथं इराक आहे, इथं रेड सी आहे, इथं यमन आहे, इथं ओमान आहे, इथं इस्रायल आहे, इथं मेडिटेरियन सी आहे. तर आता नेक्स्ट बघू. आता याचे भारतावरती काय परिणाम होणार आहेत ते पण आपण बघून घेऊ. भारताच्या तेल आयातीपैकी 40% कुठून होतात, ह्या हर्मोजच्या
समुद्रधुनीतून होतो तेल आयात. हार्मोज जर बंद झाली तर तेलाचे भाव 200 पर लिटरपर्यंत जाण्याची क्षमता आहे. JNPT जे नवी मुंबईचं जे आपलं बंदर आहे, तर मोठ्या प्रमाणावर कंटेनर त्या ठिकाणी अडकलेले आहेत, कारण की त्या ठिकाणून व्यापार पण होतोय त्याच ठिकाणाहून. आता बघू युद्धाचे जागतिक परिणाम काय आहेत. तेलाचे भाव साहजिकच वाढणार आहेत, शेअर बाजार कोसळणार आहे, व्यापार मार्ग फुजेरो तेल प्रकल्पावर ड्रोन हल्ला झाला आहे, त्यामुळे ते मार्ग पण सागरी मार्ग पण धोक्यात आलेले आहेत. अणु धोका, नताजचा इराणचा जो प्रकल्प आहे, नताज आपण जे बोललो होतो त्याच्यावरती युरेनियम इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटीवर हल्ल्याचा धोका झाला आहे, त्याची IAEAची चेतावणी दिली आहे. IAEA काय आहे? इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी असोसिएशन. यांचं ऑटोमिक म्हणजे अणुबॉम्बचं ऑटोमिक एनर्जीचं एक संस्था आहे, जागतिक संस्था आहे, आपण ती बघू नंतर डिटेलमध्ये. तर त्यांनी चेतावणी दिली आहे. दुसरी गोष्ट अन्न सुरक्षा. महाराष्ट्रासारखा आपल्या राज्यामधून साखर, कांदा, द्राक्ष, तांदूळाची निर्यात बऱ्यापैकी थांबलीच आहे. सांगलीतील जे द्राक्ष आहेत त्याची निर्यात बऱ्यापैकी थांबलेली आहे, बाधित झालेली आहे. आता ते भाव पूर्णपणे खाली येणार, कारण की माल बाहेर जाणार नाही म्हणजे भाव उतरणार. ऊर्जा सुरक्षा हे तर महत्त्वाचे आहे, ऊर्जा किमती वाढणार. आता भारत आणि महाराष्ट्रावर परिणाम काय? राष्ट्रीय स्तरावर जर बघितलं तर आपल्याला इराण हा तिसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश आहे. त्याच्यामध्ये तो आपल्याकडून रुपीजमध्ये तेल देतो आपल्याला, म्हणजे आपण डॉलर देण्याची गरज नाही, आपण रुपीज दिले ते आपल्याला तेल देतात, म्हणजे आपल्यासाठी फायद्याचं आहे. दुसरी गोष्ट काय? चाबार करार इराणसोबत महत्त्वाचा आहे, त्याच्यामध्ये पण आपला फायदाच आहे. हार्मोज बंद झाली तर इंधन संकट आहे, महागाई वाढण्याचा धोका आहे. भारतीय नागरिकांची सुरक्षा हा खूप महत्त्वाचा आहे, कारण गल्फमध्ये आपले 90 लाख म्हणजे 1 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी आहेत लोक. दुसरी गोष्ट असं होणार आहे की त्या ठिकाणून येणारा जो रिमिटन्स आहे, रिमिटन्स तो पण बऱ्यापैकी थांबणार. रिमिटन्स म्हणजे काय? तर परतावा. म्हणजे एखादा व्यक्ती त्या ठिकाणी जातो, नोकरी करतो आणि तो घरी पैसे पाठवतो, तर येणारे जे पैसे आहेत त्याला म्हणतात रिमिटन्स. तर हे लोक सगळे परत येणार आता, त्यामुळे रिमिटन्स पण आपल्याला मिळणार नाही, बरेच दिवस जाणार नाहीत, कारण युद्ध झाल्यामुळे बरेच दिवस जात नाही, वर्ष कोण जात नाही. यापैकी 50% तर जाणारच नाही जॉबला, रिमिटन्स कमी होणार भविष्यात. आता इंडियन नेव्ही अरबी समुद्रात दक्षता वाढवलेली आहे, ठीक आहे, राष्ट्रीय स्तरावर आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राचं कृषी निर्याताचा जर विचार केला तर साखर निर्यात इराणला होते, UAEला कमी होण्याची शक्यता आहे. कांदा निर्यात आखाती देशांशी व्यापार थांबलेला आहे. आखाती देश म्हणजे तेच गल्फ कंट्री म्हणतात त्याला, गल्फ कंट्री. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी 1 2 3 4 असे आखात आहेत खूप सारे, त्यामुळे त्याला गल्फ कंट्रीज म्हणतात. गल्फ म्हणजे काय? हेच समुद्रधुनी वगैरे अशा प्रकारे. द्राक्षे सांगलीचे ती निर्यात पण प्रभावित झाली आहे. तांदूळ, फळे, शिपिंग खर्च वाढला आहे. आता JNPT म्हणजे काय तर ते माहिती आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, नवी मुंबईमध्ये आहे, मोठे कंटेनर बंदर आहे. आता सध्या स्थिती काय आहे 2024-25च्या? फुजिराहो तेल प्रकल्पावर ड्रोन हल्ला झाला आहे. संयुक्त अरब अमिरातातील म्हणजे UAE ज्या ठिकाणी दुबई आहे, फुजिराहो येथे इराणचा ड्रोन हल्लाने तेल प्रकल्पाला लक्ष्य केले, मोठी आग लागली आहे. दुसरी गोष्ट काय? इस्रायल गाझा युद्ध सुरूच आहे, ते तेव्हापासून सुरू आहे, आजही सुरूच आहे. हार्मोजची हार्मोजची जी समुद्रधुनी आहे त्याची बंद करण्याची धमकी इराणने दिली आहे. तेलाचे भाव वाढत आहे, हा आपण मगाशी बघितलं. नताज अणु धोका जो युरेनियम इन्रिचमेंट आहे त्या ठिकाणी, तर त्यावरती हल्ला केल्याचे संकेत आहेत. आता शांतता व चर्चेचा प्रयत्न आहे. कतार, इजिप्त यांनी मध्यस्थी करत आहेत. युद्धविरामाच्या चर्चा अनेक वेळा फिसकटली आहे, परंतु UN मध्ये ठराव अजून मंजूर नाही. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघू, परीक्षेत नक्की येणार आहे. हार्मोज समुद्रधुनी पर्शियन आखात, ओमानच्या आखात यांना जोडणारा, जागतिक 20% तेल तिथून होते. आणि भारताची कोणतं? 40%. भारतामध्ये जे 85% आपली तर काय म्हणतात त्याला, 85% आपण
आयात करतो तेल ऑइल, तर त्यापैकी 40% हे फक्त हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून आपल्याला ऑइल मिळतं. तर हे एक लक्षात ठेवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. दुसरी गोष्ट JNPTचा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट नवी मुंबई भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे. दुसरं काय नतांज, हे नाव लक्षात राहू दे. इराणमधील प्रमुख युरेनियम इनरिचमेंट फॅसिलिटी म्हणजेच एक प्रकारचं अणुऊर्जा क्षेत्राचा एरिया, आपल्या इथे जसा पोखरण आहे तसा. दुसरं IAEAचे मुख्यालय. आता IAEA तुम्हाला मगाशी सांगितलं इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी कुठे आहे? व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये आहे. ऑस्ट्रेलिया वेगळं, ऑस्ट्रिया वेगळं. ऑस्ट्रिया हे युरोपमध्ये आहे, त्यातील व्हिएन्ना हे त्याचं हेडक्वार्टर आहे. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी हे सगळ्या प्रकारचं ॲटॉमिक एनर्जीचं म्हणजे एक प्रकारे त्याचा अणुबॉम्बचा वापर कोण करणार नाही या दृष्टीने ही एजन्सी स्थापन केलेली आहे. आपण याचे सदस्य नाहीत. दुसरं बघू जॉईंट कॉम्प्रेसिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन. हाच ट्रम्प यांनी 2015 मध्ये केला होता. बराक यांनी 2018 मध्ये ट्रम्प यांनी याच्यातून माघार घेतली. पश्चिम आशिया महत्त्व. भारताच्या कृषी निर्यातीसाठी महत्त्वाचा बाजार आहे आणि 40% तेल येथूनच येते हॉर्मुझ, आपण मगाशीच बघितलं आहे. निष्कर्ष बघू आपण. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील हा संघर्ष केवळ 2 देशापुरता मर्यादित नाही, तो संपूर्ण जगाच्या तेल पुरवठ्यावर, व्यापारावर, आर्थिक स्थैर्यावर परिणाम करतो. हॉर्मुझ बंद, जागतिक तेल संकट. भारतावर थेट परिणाम, तेल, व्यापार, शेती तिन्ही पण गोष्टी. महाराष्ट्रावर मुख्यतः परिणाम. अणुयुद्धाचा धोका टाळणे जगासाठी आवश्यक आहे. शांतता हाच एकमेव पर्याय आहे. आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.